हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ ऑन यूट्यूब. सो यूट्यूबवरच्या ऑडियन्ससाठी मी नवीन असेल तर मी माझं इंट्रोडक्शन देते. माझं नाव आहे आरती आणि मी आणि माझा नवरा म्हणजेच प्रसाद. सो आरती आणि प्रसाद आम्ही दोघं राहतो पनवेलमध्ये आणि आज अधिक मासानिमित्त आम्हाला जायचं होतं माझ्या मम्मीच्या घरी फॉर द डिनर. तर डिनरला जायचं आहे, बट माझी तयारी दुपारपासून सुरू होती कारण की मला लवकर उरकून जायचं होतं. हो, आणि माझी मम्मी राहते वाशीला. त्याच्यासाठी मी घातली होती ही साडी आणि ही साडीसुद्धा माझ्या मम्मीचीच आहे. सो मला ब्लाऊज तर नव्हता, त्याच्यामुळे मी हा सिवलेस आणि रेडीमेड ब्लाऊज घातलेला. तर ही फेसेस कॅनडाचे प्रोडक्टचा मी रिव्ह्यू करते. हे खूप छान प्रोडक्ट आहे. जसे यांचे रिव्ह्यूज बघितले, ॲड बघितले, एक्झॅक्ट तसेच आहे आणि खूप वर्थ इट आहे. आणि हे मी ऑनलाईन नाही घेतले, शॉपमध्ये घेतले बिकॉज आय डोंट नो विच शेड सूट ऑन माय फेस. सो मी हे सगळे प्रोडक्ट दुकानामधून जाऊनच घेतलेले. इट्स नॉट अ दुकान, इट्स फेसेस कॅनडाचं एक शॉप होतं, ते पण मॉलमध्ये. त्यांचं जे स्टॉल लागलं होतं तिकडून घेतलं. त्याची जी क्रीम आहे ना ती फाउंडेशनमध्ये मिक्स करून लावायची असते, बट त्याच्या एक्स्ट्रा ग्लोसाठी मी ती स्ट्रोब क्रीम ऑलरेडी अप्लाय केली होती ॲज अ प्रायमर मॉइश्चरायझर म्हणून पण ते काम करतं. त्याच्यानंतर सेम क्रीममध्ये आपण फाउंडेशन मिक्स करायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. आणि मी जे काय मी त्या व्हिडिओमध्ये बोलते तर हा व्हॉईसवर मी नव्हते टाकणार, मी माझा पूर्ण एक्सपिरियन्स शेअर करणार होते. बट माझा नवरा गाईज तो बॅकग्राऊंडला इतकं बडबड करतो की त्याचं जर तुम्ही ऐकलं असतं ना की तुम्ही खूप हसले असते. सो मी ते अवॉइड केलं आणि मी माझा व्हॉईस ओव्हरमध्ये शेअर करते की व्हॉट हॅपन ऑन दॅट डे. येस, हा व्हिडिओ थोडा लेट झाला अपलोड करायला, बट व्हॉट आय डिसायडेड टू डेली पोस्ट ऑन द यूट्यूब इन अ शॉर्ट्स. सो त्याच्यामुळे माझ्या सबस्क्रायबरचं आणि माझं थोडंसं इंट्रोडक्शनसुद्धा होईल. आणि उरलेलं फाउंडेशन अजिबात फेकायचं नाही, ते आपल्या नवऱ्याला आपण असं लावू शकतो. बट प्रसादला ते अजिबात आवडलं नाही. त्याच्यानंतर तो जाऊन तोंड धुवून आला कारण की त्याला असं काय लावलेलं आवडत नाही. मग त्याच्यानंतर ना मला ब्लश लावायचं होतं, बट मला ना लिक्विड फॉर्मचं ब्लश खूप आवडतं. तर माझी मॅकचं लिपस्टिक आहे, ही खूप छान ॲज अ ब्लश म्हणून ती काम करते. सेम मी ॲज अ आय शॅडो म्हणून पण लावलेलं बिकॉज माझ्याकडं आय शॅडो जे आहे ते ग्लिटरवाले पॅकेटमध्ये होते, सॉरी प्लेटर्समध्ये होते. त्याच्यामुळे मी ही लिपस्टिकच ॲज अ ब्लश आणि आय शॅडो म्हणून लावलं. तर फेसेस कॅनडाचं सेम. ॲक्च्युली आय डोंट हॅव ॲनी मेकअप प्रॉडक्ट्स इन माय बॅग, बट मी त्याच्यासाठी स्वतः शॉप केलं होतं बिकॉज वेडिंग सीझन होता आणि मला असं कधी कुठं जायचं असेल तर मी काहीच नाही लावायचे. मला पावडर बेस्ड गोष्टी आवडत नाही, तर मी पावडर पण नव्हते लावत. देन आय डिसायडेड टू बाय दिस काइंड ऑफ प्रोडक्ट. आणि हो, हे दोन लिपस्टिक माझे फेवरेट शेड होते आणि हे मी तिकडे जाऊन अप्लाय करून बघितले आणि मगच घेतले. तर हा पिंक शेड मी आत्ता लावते आणि जो दुसरा शेड होता तो ब्राऊनमध्ये होता. तो आपला कॅज्युअल, फॉर्मल आणि असं ऑफिस लुकमध्ये खूप जास्त छान वाटतो. मी तुम्हाला तोसुद्धा एक दिवशी लावून रिव्ह्यू दाखवेल त्याचा. आणि आपला ट्रेडिशनल लुक हा एका टिकलीशिवाय